विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं इयत्ता 12वी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमात सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पेपर सेकंड ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयाच्या प्रकरण क्रमांक 4 सुट्ट्या भागाचे परिचालन ह्याचा आपण अभ्यास करतोय. आत्ताच्या या भागामध्ये आपण भांडार संग्रहण आणि भांडारपालांच्या जबाबदाऱ्या याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. भांडार संग्रहण म्हणजे काय हे सुद्धा सुरुवातीला आपण त्या ठिकाणी बघून घेऊया. यामध्ये वस्तूच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, त्यानंतर त्याचे सुट्टे भाग, सहाय्यक वस्तू, उपकरणे यांचे भांडारात जतन करण्याच्या प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी भांडार संग्रहण असे म्हणतो. भांडारमध्ये वर्गीकरणानुसार योग्यरित्या सामग्रीचे संग्रहण करून त्याचे योग्य प्रकारे वितरण करणे, तसेच त्याचा अभिलेख योग्यरित्या ठेवणे अशा विविध बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारे भांडार संग्रहण म्हणजे सामग्रीचा भांडारगृहात शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थितपणे भौतिक साठा करणे. साठा करत असताना मोडतोड व नुकसान होणार नाही याची काळजी घेणे हे भांडार संग्रहणाचे मुख्य उद्देश आहेत. याच्या व्यतिरिक्त काही उद्देश हे आपण पुढे बघणार आहोत. तर भांडार संग्रहाचे उद्देश जे आहेत हे पुढीलप्रमाणे. पहिलं, कारखान्यात येणारा माल ताब्यात घेणे व वर्गीकरणानुसार संग्रहण करणे. आता कारखान्यामध्ये येणारा जो कच्चा माल आहे तो माल त्या ठिकाणी प्रथम ताब्यात घेऊन तो ऑर्डरप्रमाणे आहे का नाही हे त्या ठिकाणी बघणे आणि त्याचं ज्याप्रमाणे वर्गीकरण केले आहे त्या वर्गीकरणानुसार त्याची साठवणूक करणे हा भांडार संग्रहणाचा उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे संग्रहण काळात मालाची देखरेख ठेवणे व सामग्री सुरक्षित ठेवणे. जो कच्चा माल स्टोअरमध्ये आलेला आहे किंवा भांडारात आलेला आहे तो साठवून ठेवत असताना त्याची योग्य प्रकारे देखभाल करणं हे सुद्धा त्याचा मूल उद्देश आहे. आणि आलेला माल हा सुरक्षित ठेवणे हे सुद्धा या ठिकाणी गरजेचं असतं. तिसरा जो आकडा आहे तो म्हणजे निर्माण विभागाच्या मागणीनुसार सामग्रीचा पुरवठा करणे, उत्पादन कार्यात खंड पडू न देणे. आता अशा विभागाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रोडक्शन चालू आहे त्या विभागाला लागणारा कच्चा माल जो आहे हा वेळोपरी मागणीनुसार त्या ठिकाणी पुरवठा करणे, तसंच कुठल्याही कारणानं उत्पादन कार्यात खंड पडणार नाही याची खबरदारी घेणं हा सुद्धा भांडार संग्रहणाचा एक उद्देश आहे. ह्याच्यानंतरचा उद्देश जो आहे तो म्हणजे उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करून घेणे व न्यूनतम खर्चात भांडार संग्रहण करणे. आता स्टोअरमध्ये जी जागा तुम्हाला उपलब्ध आहे या जागेनुसारच त्या ठिकाणी मालाचं त्या ठिकाणी साठवणूक करणं गरजेचं असतं. तसंच न्यूनतम खर्चात मालाचं संग्रहण करणे म्हणजे आपण याच्या आधी जे बघितलेलं आहे की त्या ठिकाणी काटकसरीची मात्रा. आता याच्यामध्ये कसं होतं की त्या ठिकाणी आवश्यक त्या पद्धतीनंच अ ब क विश्लेषणानुसार त्या ठिकाणी मालाचं संग्रहण केलं तर कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी मालाचं संग्रहण होऊ शकतं. आता हे करत असताना त्या ठिकाणी भांडारपालाच्या काय जबाबदाऱ्या आहेत ते आपण बघूया. भांडारपाल म्हणजे स्टोअर कीपर. आता स्टोअर कीपरच्या कुठल्या जबाबदारी आहेत ते आपण बघूया. पहिली जबाबदारी खरेदी विभागाला मागणीपत्र पाठवणे. हे भांडारमध्ये कुठला माल संपत आला आहे, कुठला माल हा लवकर संपेल याची त्या ठिकाणी नोंद करून खरेदी विभागाला त्याप्रमाणे त्याच्या खरेदी संदर्भामध्ये मागणीपत्र पाठवणं. दुसरं जे त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे प्राप्त झालेली सामग्री तपासून आदेशाप्रमाणे असल्याची खात्री करणे. खरेदी विभागाकडून आलेला जो माल आहे तो मागवलेला माल आणि आलेला माल हा योग्य आहे का हे त्या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे आणि तो तपासून मगच त्या ठिकाणी तो स्वीकारणं हे भांडारपालाची जबाबदारी आहे. पुढचा जो आकडा आहे तो म्हणजे प्राप्त झालेल्या सामग्रीचे वर्गीकरण करून सुरक्षित ठेवणे. आता जो आलेला माल जो आहे त्याचं योग्य प्रकारे म्हणजे मगाशी आपण बघितलं की अ ब क अशा पद्धतीचं आपण त्याचं वर्गीकरण करतो. म्हणजे अतिशय मौल्यवान अशा प्रकारचं साहित्य, त्यात कमी मौल्यवान, आणखीन फारसं मूल्य नसलेलं
त्या ठिकाणी साहित्य, अशा प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण जनरली करतो. त्यानुसार त्याची साठवणूक करणे. पुढचा जो आकडा आहे, उत्पादन व सेवा विभागाला मागणीप्रमाणे सामुग्रीचा पुरवठा करणे. आता कारखान्यामध्ये ज्या ठिकाणी उत्पादन चालतं किंवा उत्पादनाशी निगडीत असणारे जे बाकीचे सेवा विभाग आहेत, त्यांना जो माल लागतो तो माल मागणीप्रमाणे पुरवणे ही सुद्धा भांडारपालाची जबाबदारी आहे. पुढचं म्हणजे भांडार स्वच्छ ठेवणे. आता भांडारामध्ये नीटनेटक्या पद्धतीने जर माल ठेवला तर मालाची नासाडी होत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी माल हा वेळेवर आणि नेहमी व्यवस्थित सापडतो. त्यामुळे भांडार हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणंसुद्धा त्या ठिकाणी गरजेचं असतं. ह्याच्यानंतर आपण बघतो म्हणजे खरेदी उत्पादन निरीक्षण विभागाला सहकार्य करणे. आता खरेदी विभाग जो आहे, या खरेदी विभागाचे जे काम आहे ते म्हणजे मालाची खरेदी करणं. अच्छा, याच्यामध्ये कसं होतं, काही माल हा लवकर मिळतो, काही माल हा उशिरा मिळतो, काही मालाचा लीड टाईम जो आहे हा खूप जास्त आहे. अशा वेळेला त्या मालाची खरेदी करत असताना खरेदी करून तो माल प्राप्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी भांडारपालानं त्याची मागणी कशा पद्धतीने करायची आहे हे याचे मार्गदर्शन हे खरेदी विभागामार्फत मिळतं. त्यानंतर उत्पादन विभाग जो आहे, या उत्पादन विभागामध्ये कुठल्या मालाची आवश्यकता आहे, कुठला माल वेळेवर पाहिजे आहे, त्यानुसार त्या मालाची योग्य प्रमाणे मागणी करणे, त्याची साठवणूक करणे हे भांडारपालाचं काम आहे. निरीक्षण विभाग म्हणजे ज्या ठिकाणी इन्स्पेक्शन विभाग, आलेला माल जो आहे, आलेला माल हा योग्य प्रकारे आहे का, योग्य क्वालिटीचा आहे का, हे निरीक्षण विभागामार्फत बघितलं जातं. त्यानंतर तो माल जो असतो तो भांडारपालाकडे जातो आणि भांडारपाल त्या मालाचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी संग्रहण करतो. ह्याच्यानंतर आपण बघतो की उत्पादन कार्यात सातत्य राखणे. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी उत्पादन कार्य जर बंद पडले तर त्याचा सगळ्यात मोठा फटका या ठिकाणी ह्या कारखान्याला म्हणजेच कारखान्याला होणाऱ्या नफ्यामध्ये होत असतो. त्यामुळं उत्पादन कार्य जे आहे हे सतत चालू राहिलं पाहिजे आणि ते चालू राहण्यासाठी आवश्यक जे काम आहे किंवा आवश्यक जबाबदारी जी आहे ती भांडारपालाची असते. तर अशा प्रकारच्या काही जबाबदाऱ्या आपण या ठिकाणी बघितल्या. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत जे भांडाराचे प्रकार. आता जनरली स्टोअरमध्ये भांडार जे सामुग्री साठवली जाते त्याचे काही प्रकार पडतात. आता यामध्ये कसं असतं की संग्रहित मालाचे कार्यक्षम नियोजन, रक्षण व सामुग्रीचे वेळोवेळी उत्पादन विभागाला पुरवठा करण्यासाठी भांडाराची शास्त्रीय स्वरूपाची रचना असणे आवश्यक असते. कंपनीचे प्रशासकीय धोरण, संघटनेचा आकार तसेच केंद्रीय कारणाची मर्यादा, सामुग्रीचे प्रमाण, भांडाराच्या विस्तार योजना इत्यादी घटकांच्या आधारावर भांडार संग्रहणाचे मुख्य 2 प्रकार पडतात. याचे 2 प्रकार जे आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे केंद्रीय भांडार व्यवस्था. आता केंद्रीय भांडार व्यवस्था कशाला म्हणायचं, तो उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सर्व साधन सामुग्रीचे संग्रहण किंवा साठा हा मध्यवर्ती ठिकाणी करण्यात येतो. म्हणून त्या पद्धतीला आपण केंद्रीय भांडार व्यवस्था असे म्हणतो. उत्पादनासाठी लागणारे सर्व प्रकारच्या मालाचे उदाहरणार्थ कच्चा माल, उपकरणे, हत्यारे, ऑइल, कलर, स्टेशनरी, सुट्टे भाग इत्यादी केंद्रीय ठिकाणी असल्यास उत्पादन प्रक्रियेत सामुग्री असल्याने त्याचे प्रभावी निरीक्षण व नियंत्रण करता येतं. म्हणजे या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी हा उत्पादन विभाग आहे असं समजूया. ह्याच्यामध्ये एक मोल्डिंग सेक्शन आहे, स्मिदी सेक्शन आहे, हीट ट्रीटमेंट सेक्शन आहे, त्यांचं मशीन शॉप आहे, फाउंड्री आहे, असे ऑफिस, इथं पार्किंग, म्हणजे असे वेगवेगळे विभाग या ठिकाणी या कारखान्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांसाठी लागणारा जो माल आहे हा एकाच ठिकाणी एकाच स्टोअरमध्ये त्या ठिकाणी साठवला जातो. याला आपण केंद्रीय भांडार व्यवस्था असं म्हणतो. आता त्यातली दुसरी जी पद्धत आहे किंवा आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण असं बघूया की या केंद्रीय भांडार व्यवस्थेमध्ये ह्याचे फायदे कुठले कुठले आहेत हे पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आता याचे
जे फायदे आहेत ते, पहिला फायदा जो आहे केंद्रीय भांडार व्यवस्थेचा, की माल एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे किंवा साठवल्यामुळे जागा, संरक्षण व्यवस्था तसेच तपासणी खर्च यांच्यामध्ये बचत होते. म्हणजे आपण मगाशी बघितलं की या ठिकाणी स्टोअर हे जर एकाच ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी सगळा माल एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे ती संरक्षण व व्यवस्था ही त्याची उत्तम प्रकारे होते. दुसरं जे आहे म्हणजे अनावश्यक भांडवल गुंतवणूक चालता येते. त्या ठिकाणी कुठला माल पाहिजे, कुठला माल नको आहे याचं वर्गीकरण करणं त्या ठिकाणी सोपं जातं आणि कारखान्याची त्या ठिकाणी भांडवली गुंतवणूक जी असते ती त्या ठिकाणी कमीत कमी राखता येते. पुढचा जो फायदा जो आहे तो प्रभावी नियंत्रण व पर्यवेक्षण करणे शक्य होते. सगळ्या प्रकारचा माल हा एकाच ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही साठवल्यामुळं काय होतं की सगळाच माल एका ठिकाणी तुम्ही असल्यामुळं त्याच्यावर त्या मालावर नियंत्रण ठेवणं किंवा त्या ठिकाणी त्याचं पर्यवेक्षण करणं हे सहजच शक्य होतं. आता कुठल्याही व्यवस्थेत जसे फायदे पण असतात तसे काही तोटे पण असतात. आता केंद्रीय भांडार व्यवस्थेचे तोटे काय आहेत ते आपण बघूया. एकच त्या ठिकाणी आपण भांडार वापरलं असल्या कारणामुळे काय होतं की या ठिकाणी प्रत्येक विभागाकडून त्या विभागाला येण्यासाठी लागणारा जो अंतर जे आहे या ठिकाणी वाढतं. त्यामध्ये काय होतं की ट्रान्सपोर्टेशन हे या ठिकाणी वाढत असतं आणि ट्रान्सपोर्टेशन वाढून नाही आहे किंवा ह्याच्यामुळे होतं काय तर त्या ठिकाणी माल हा प्रत्येक विभागाला पोहोचवण्यासाठी वेळ लागतो. ह्याच्यामध्ये एखाद्याला टाईम किंवा वेळ हा जास्त खर्च होण्याची शक्यता असते की जे आपल्याला गरजेचं नाही आहे. आता ह्याच्यानंतर दुसरं आपण बघतोय तो म्हणजे चोरी किंवा आगीचा धोका संपवतो. सगळाच माल तुम्ही एका ठिकाणी ठेवल्यामुळे काय होतं की सगळ्या मालाचं तुम्ही त्या ठिकाणी रक्षण करू शकत नाही. तर अशा वेळेला ते मालाची चोरी होणे किंवा आग लागण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. पुढं मोठ्या आकाराच्या संस्थेसाठी ही पद्धत निरुपयोगी आहे. कारखान्याचं आकारमान जर मोठं असेल तर त्याला केंद्रीय भांडार पद्धती जी असते ही केंद्रीय भांडार पद्धती त्यासाठी उपयोगी ठरत नाही, तर त्याला विकेंद्रित भांडार पद्धतीच आवश्यक असते. दुसरी गोष्ट मालावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. आता याच्यामध्ये कसं होतं की एका स्टोअरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या सगळ्याच प्रकारचा माल जर त्या ठिकाणी ठेवला तर कुठला माल कुठं ठेवला आहे या ठिकाणी आपल्याला समजणं अवघड जातं. म्हणून त्या ठिकाणी मालावर नियंत्रण ठेवणे अवघड जातं असं आपण म्हणतो. आता म्हणजे याच्यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे त्या ठिकाणी विकेंद्रीय भांडार व्यवस्था. आता विकेंद्रीय भांडार व्यवस्था याचा अर्थ असा की यामध्ये मालाचा साठा हा कार्यविभागणीच्या तत्वावर केलेला असतो. यामध्ये माल साठा हा एका ठिकाणीच्या ऐवजी अनेक ठिकाणी केला जातो. म्हणजे प्रत्येक विभाग हा स्वतंत्र प्रकारचा कार्य करत असतो. तसेच प्रत्येक विभाग हा मालाचा साठा करण्याचे कार्य करत असतो. तसेच मालाचे निरीक्षण व नियंत्रणाची जबाबदारी ही प्रत्येक विभागालाच करावी लागते. आता कसं होतं की ज्यावेळेस एखादा कारखाना मोठा असेल तर मोठ्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी आपली केंद्रीय भांडार व्यवस्था जी आहे केंद्रीय भावची उपयोगी ठरत नाही. या ठिकाणी काय केलं तर प्रत्येक विभागासाठी त्या ठिकाणी हे या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाचं स्टोअर किंवा प्रत्येकाचं भांडार हे त्या ठिकाणी वेगळं दिसतं. याला आपण विकेंद्रीय भांडार पद्धती असं नाव दिलेलं आहे. आता ही विकेंद्रीय भांडार पद्धती जी आहे ही विकेंद्रीय भांडार पद्धतीची त्या ठिकाणी जे फायदे आपण या ठिकाणी बघतो. त्याचा पहिला फायदा जो आहे तो श्रम विभागणीचा फायदा सगळ्यांना होतो. आता श्रम विभागणी म्हणजे काय तर या ठिकाणी एकत्रित भांडार पद्धती जर असेल तर त्या एकत्रित भांडार पद्धतीमध्ये होतं काय की एकच माणूस त्या ठिकाणी जास्त काम करतो की आणि त्या ठिकाणी एकाच माणसाला त्या ठिकाणी जास्त काम करावं लागतं. तर या ठिकाणी होतं काय की प्रत्येक भांडार स्वतंत्र असल्यामुळं त्या भांडारपालाची जबाबदारी त्या ठिकाणी वाढते आणि अशामुळं त्या ठिकाणी त्याला स्वतःच्याच डिपार्टमेंटचं काम हे करावं लागतंच. दुसरा फायदा आहे की प्रत्येक विभागात मालसाठा नियंत्रण होत असल्याने निरीक्षण व जबाबदारी चांगल्या प्रकारे पाळली जाते. आता प्रत्येक विभागाचं स्टोअर वेगळं असल्या कारणामुळे काय होतं की मालसाठा नियंत्रण कमी राहतो आणि कमी मालसाठा असले तर त्याचं निरीक्षण आणि त्याची जबाबदारी जी असते ही योग्य प्रकारे पार पाडणं शक्य होतं.
अधिकाराचे विकेंद्रण झाल्याने जबाबदारी जाणीव होते. आता प्रत्येक स्टोअरचा हा स्टोअर कीपर वेगळा असल्यामुळे त्याचं स्टोअर सांभाळणं हे गरजेचं असतं आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी जो अधिकार दिलेला आहे या अधिकारामुळं त्या ठिकाणी त्याला ते काम करणं हे गरजेचंच ठरतं. आता मागाशी सांगितलं की प्रत्येक व्यवस्थेचे जसे फायदे असतात तसेच त्याचे तोटे पण असतात. या विकेंद्रित भांडवल पद्धतीचे तोटे काय काय ते आपण बघूया. की एखादा कर्मचारी जर गैरहजर राहिलास तर त्या स्टोअरचं काम हे बंद पडण्याची शक्यता असते. आता कसं होतं की प्रत्येक स्टोअर हे वेगळं असेल तर प्रत्येक स्टोअरचा स्टोअर कीपर हा वेगळा असतो. तर त्यातला एक स्टोअर कीपर जर रजेवर गेला तर त्या विभागाचं काम हे त्या ठिकाणी बंद पडण्याची शक्यता असते. म्हणजे अशा ठिकाणी काय होतं की मजुरांची किंवा त्या ठिकाणी कामगारांची संख्या ही वाढते. दुसरं, लहान संस्थेत ही पद्धत फायदेशीर ठरत नाही. म्हणजे एखादं छोटे युनिट जर असेल तर ते छोट्या युनिटमध्ये प्रत्येक विभागासाठी वेगळं स्टोअर जर ठेवलं तरी ही बाब अतिशय खर्चिक आहे. त्यामुळं प्रत्येक स्टोअरसाठी वेगळं स्टोअर म्हणजे छोट्या युनिटसाठी वेगळं स्टोअर देणं हे आपल्याला फायदेशीर ठरत नाही किंवा ते शक्यही होत नाही, अतिशय खर्चिक ठरतं. कर्मचाऱ्यांची संख्या वाढून खर्चात वाढवते. मागे सांगितलं तर म्हणजे प्रत्येक स्टोअरसाठी जर वेगळा आता केंद्रीय भांडवल पद्धतीत कसं होतं की 2 लोक जरी असतील तर ते 2 लोकांमार्फत आपण काम करू शकतो. परंतु या ठिकाणी प्रत्येक स्टोअरला वेगळी मॅनपॉवर त्या ठिकाणी द्यावी लागत असते. त्यामुळे आपल्या खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात शेवटचा तोटाच आहे म्हणजे मोठ्या खरेदीचे फायदे या ठिकाणी मिळत नाहीत. आता याच्यामध्ये काय होतं की मोठ्या खरेदीचे फायदे हे कशासाठी आपण म्हणतोय की हे प्रत्येक विभाग हा वेगळा आहे. प्रत्येक विभागाचे आपण माल साठा जो असतो तो कमीत कमी आपण राखणार आहे आणि कमीत कमी त्या ठिकाणी माल जर आपण त्या ठिकाणी ठेवणार असू तर जे लार्ज क्वांटिटी किंवा मोठ्या प्रमाणात आपण जी खरेदी करणार आहे त्या त्याचं कमिशन किंवा मोठ्या कमीच्या जी सूट जी असते ती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे प्रकरण आहे सुट्ट्या भागाचे परिचालन याचा सगळ्यात शेवटचा भाग सुद्धा आपण आज या ठिकाणी बघितला. हा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी समजला असेल असं समजतो. धन्यवाद.